आज मुलं पालकांकडून मोबाईल घेतात. बरं, विद्यार्थ्यांना मोबाईलची गरज आहे का? जो फर्स्ट टू 12 पर्यंत शिक्षण घेतो. मी मुलांच्या बाजूने बोलतो. तुम्हाला मोबाईल फक्त एक शौक म्हणून घेतोय आपण. हातात मोबाईल असला पाहिजे, ॲपलचा मोबाईल असला पाहिजे. मी त्या दिवशी एका कार्यक्रमात सांगितलं होतं विद्यार्थ्यांना, की विद्यार्थियों अपने इच्छाओं को काबू में रखो, वरना ये शौक गुनाहों में बदल जाते हैं. सही आहे. अनेक विद्यार्थी मोबाईलमध्ये चुकीच्या गोष्टी केल्यामुळे अडकले आणि पालक त्यांच्यामुळे परेशान झाले, लिगली गोष्टीमध्ये अडकले. हो ना. म्हणून आम्ही स्कूलमध्ये काय शिकवतोय. परवा एक विद्यार्थ्यांसमोर मी व्हिडिओ तयार केला होता. 2 टीचर बसलेत. आई येते, मुलाला म्हणते हे खा. मुलगा म्हणतो नाही मला मोबाईल खेळायचा आहे. तो मोबाईल खेळतो आणि मोबाईल खेळता असताना तो जेवत नाही, अभ्यास करत नाही, आईचं ऐकत नाही आणि त्याचे डोळे खराब होतात. छोटे छोटे मुलं माझ्यासमोर फर्स्ट सेकंड थर्डची मुलं बसलेत. ते बघतायत, हे ऑब्झर्व करतायत की मुलगा खात नाही, मम्मीचं ऐकत नाही, पण ते मोबाईल सारखंच बघितल्यामुळे त्याचे डोळे सगळे खराब गेले आणि त्याला डोळ्याला पट्टी बांधतात आणि डोळ्याला पट्टी बांधली, डोळे पूर्ण जातात. आणि मग आम्ही मुलांना मॅसेज देतो, तुम्ही मोबाईल वापरला पाहिजे. मग हे घ्या मोबाईल तुला. मोबाईल म्हणतात नको नको. मुलं काय म्हणतात नको आम्हाला मोबाईल नको. हा मॅसेज शिक्षण संस्थेतून जाणं गरजेचं आहे. बरोबर आहे. आणि म्हणून चाटे समूहाची, चाटे स्कूलची ही खूप मोठी जबाबदारी आहे की आम्ही चांगला विद्यार्थी आमच्या स्कूलच्या अंतर्गत घडवत आहोत.